8, relax. 7, good. 8, 9, 10, relax. उद्या आणि परवा आणि तेरवा भेटायला तर नक्की उद्या पण या. कोणाला काही बोलायला महिलांची इच्छा अशी होती की 21 तारखेला जरी पुरुषांसाठी असेल फक्त, तर काही ज्यांना यायचं असेल जमत असेल तर नक्की या. आपण एक लाईन महिलांची किंवा मग बाकी सर्व पुरुषांची किंवा असं काहीतरी करता येईल, काय हरकत नाही. तर नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडतंय असं मला वाटतं, कारण खूप छान एनर्जी जी आहे ती आज सर्वांची होती. आणि आज आपल्याबरोबर दुर्गा आत्या आहेत, पुढचे 3 दिवस सुद्धा आत्या असणार आहेत. आणि तरी 1-2 शब्द आत्यांना मी रिक्वेस्ट करते की तुम्ही सर्वांना मार्गदर्शन करा. 21 जून रोजी जागतिक योग दिन आहे आणि त्यानिमित्ताने एकविरा फाउंडेशन आणि इन्फिनिटी योगा स्टुडिओ संगमनेर यांच्या वतीने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम महिलांसाठी आणि सर्वांसाठी आयोजित केलेला आहे. खरं तर योग हा भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय पुरातन काळापासून आहे, देवदिकांपासून आहे. आणि या योगाचा प्रचार आपण जगभर गेल्या अनेक शतकं या ठिकाणी आपण करत आहोत. परंतु गेल्या काही वर्षापासून 21 जून हा योग दिन करत आहोत. आज आपले सरांनी आणि छान सगळं घेतलं. मॅडमनी पण खूप, मॅडम तुम्ही आम्हाला रिलॅक्स केलं, असं वाटलं आता उठूच नाही असं वाटत, कारण थकलेलं एकदम छान फॅन चालू आणि छान वाटत होतं. योग जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो आणि खरं रोजच्या रोज करायला पाहिजे. पण रोज काहीतरी कारण असतात. मी शाळेमध्ये असताना जिम्नॅस्टिकमध्ये होते, त्यामुळं मला अजून थोडा योगा करता येतोय. त्यामुळे माझं शरीर अजून थोडंसं वागतंय आणि जरा हालचाल चांगली होते. तर असा योग दिनाच्या निमित्ताने डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी एकविरा फाउंडेशन सर्वांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. 21 जूनला वटसावित्री पौर्णिमा आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये त्याचंही खूप महत्त्व आहे. आपण दंडकारण्य अभियानच्या अंतर्गत 21 जूनला संपूर्ण तालुक्यामध्ये 171 गावामध्ये आपण गेल्या 15 वर्षापासून वडाची झाडं हे लावण्याचं काम घेतलेलं आहे. कारण वटसावित्री पौर्णिमेला महिलांना अनेक ठिकाणी पूजा करण्यासाठी वड नसायचे. कुणी लिंबाचं करायचं, कुणी उंबराची करायचं, कुणी पिंपळाची करायचं. परंतु आता आपल्या तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी आपण वड लावलेले आहे. 21 तारखेला सकाळी 9 वाजता अमृतेश्वर मंदिर, अमृतनगर या ठिकाणावरनं महिला वड लावण्यासाठी वेगवेगळे ग्रुप संपूर्ण तालुक्यामध्ये जाणार आहे. ज्या जिथे जिथे राहतात तिथं तुम्ही वड, जिथं जागा असेल तुम्हाला शक्य असेल तिथं तर तुम्ही त्याला सूचना केली तर आपण त्या ठिकाणी वड लावण्याचं काम निश्चितपणे करू. तुम्हाला योग दिनाच्या मनापासून शुभेच्छा, वटसावित्री पौर्णिमेच्याही मनापासून शुभेच्छा.